कारगिल विजय दिनाच्या प्रेरणादायी पार्श्वभूमीवर देश सेवा, राष्ट्रनिष्ठा आणि समाजसेवेचा गौरव करणाऱ्या मुंबई येथील सैनिक फेडरेशन तर्फे आयोजित भव्य समारंभात इगतपुरीचे सुपुत्र माजी भारतीय नौदल मरीन कमांडो तसेच महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे गार्ड चीफ हरिश्चंद्र हरीश चौबे यांना प्रतिष्ठेचा सैनिक रत्न पुरस्कार 2026 प्रदान करून सन्मानित करण्यात आले। बोरीवली पश्चिम येथील अटल उद्यान सभागृहात झालेल्या कार्यक्रमात कारगिल युद्धातील शहीद जवानांना अतुलनीय शौर्य, पराक्रम आणि सर्वोच्च बलिदानाला अभिवादन करण्यात आले। त्यांचे धैर्य हीच आपली स्वातंत्र्याची ताकद आणि त्यांचा त्याग हा देशाचा अभिमान आहे असा संदेश देत राष्ट्रभक्तीचा जागर कार्यक्रमात अनुभवायला मिळाला। राष्ट्रसेवा, आपत्ती व्यवस्थापन, औद्योगिक सुरक्षा आणि सामाजिक बांधिलकी या क्षेत्रात सातत्याने केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत सैनिक फेडरेशनने हरीश चौबे यांची सैनिक रत्न पुरस्कार 2026 साठी निवड केली आहे। सैनिक फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी DF निंबाळकर यांच्या हस्ते त्यांचा सन्मान चिन्ह, गौरवपत्र आणि पुरस्कार प्रदान करण्यात आले। इगतपुरी तालुक्यात अतिवृष्टी, पूरस्थिती आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळात नागरिकांच्या मदतीसाठी हरीश चौबे नेहमीच पुढाकार घेतात। बचाव कार्य, आपत्कालीन नियोजन आणि जनसहाय्याच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना दिलासा दिला। त्यांच्या या सामाजिक कार्यामुळे ते नागरिकांमध्ये विश्वासार्ह आणि कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात। हरीश चौबे यांनी भारतीय नौदलात मरीन कमांडो म्हणून देशसेवा बजावताना कठोर लष्करी प्रशिक्षण आणि विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या। सध्या त्या महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या थार उत्पादन प्रकल्पात गार्ड चीफ म्हणून कार्यरत असून औद्योगिक सुरक्षा, जोखीम नियंत्रण, आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्था आणि सेफ्टी प्रोटोकॉलच्या प्रभावी अंमलबजावणीत महत्त्वाची भूमिका बजावत आहे। या मानाच्या पुरस्कारामुळे इगतपुरी तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय। त्यांच्या या यशाबद्दल माजी सैनिक, विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, सहकारी आणि इगतपुरीकरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय। त्यांच्या कार्यातून देशसेवा, कर्तव्यनिष्ठा आणि समाजसेवेचा आदर्श नव्या पिढीसमोर उभा राहिलाय। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज नाशिक।